दीपक तांबोळी साहेब, मी आलो 2 मिनिटात. करंगळी दाखवत माझा ड्रायव्हर प्रकाश गाडीच्या बाहेर पडला. मी बाहेर पाहिलं. दिवस उजडायला सुरुवात झाली होती. गाडी कितीही आरामदायी असली तरी नागपूर ते नाशिक प्रवास चांगला शरीर आंबवणारा होता. मी गाडीचं दार उघडून बाहेर आलो. बापरे, काय थंडी होती. मी गाडीतून स्वेटर काढून अंगावर चढवला. सहज माझी नजर रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या लोकांवर गेली. बिचारे होते ते कपडे अंगावर लपेटून झोपले होते. एक बाई अंगाभोवती साडी लपेटून झोपली होती, तर तिच्या शेजारी एक पुरुष पोटाशी पाय घेऊन झोपला होता. दोघंही थंडीने कुडकुडत होते. मला दया आली. मी गाडीतली शाल काढून त्या पुरुषाच्या अंगावर टाकू लागलो. थंडीमुळे तो बहुतेक जागाच असावा. त्याने डोळे उघडले. बाईच्या अंगावर टाका. बाईकडे बोट दाखवून तो म्हणाला. मी बाईच्या अंगावर शाल टाकली. तीही बहुधा जागीच असावी. तिने पटकन शाल तोंडापर्यंत ओढून घेतली. मी त्या माणसासाठी काही मिळतं का ते गाडीत पाहू लागलो. तेवढ्यात प्रकाश आला. प्रकाश, तुझ्याकडे शाल आहे का? मी विचारलं. हो आहे ना साहेब, कशासाठी हवी? अरे, त्या माणसासाठी हवी. थंडीने कुडकुडतोय बिचारा. जाऊन द्या ना साहेब. असे लाखो लोक रस्त्यावर थंडीत झोपतात. किती लोकांची तुम्ही काळजी घ्याल. तू देतो आहेस की नाही? मी रागानेच त्याला विचारलं. त्याने मुकाट्याने शाल दिल्यावर मी त्या माणसाच्या अंगावर टाकली आणि गाडीत बसलो. घरी येऊन मी पप्पांना हा किस्सा सांगितला. त्यांनी मी दाखवलेल्या माणुसकीबद्दल माझी पाठ थोपटली. मग ती त्यांना म्हटलं, पप्पा, या काकडच्या थंडीत रस्त्यावर झोपलेल्या लोकांना आपण ब्लँकेट का? हो चालेल ना, पण अशी किती ब्लँकेट्स वाटणार? सध्या तरी 1,00,000ची तितकी वाटू. कमी पडली तर पुन्हा 1,00,000ची वाटू. हरकत नाही, मी असं करतो. ज्या संस्था असं काम करतात त्यांना तुझ्याकडे पाठवून देतो. पप्पा उत्तरले. दुपारी ऑफिसमध्ये 2-3 जण माझ्याकडे आले. किती डोनेशन देणार आहात साहेब आमच्या संस्थेला? त्यांनी विचारलं. डोनेशन नाही, ती घेऊन रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना वाटायचे आहेत. मी असं म्हटल्यावर त्यांचे डोळे चमकले. चालेल साहेब, 500 रुपयांचं एक अशी 200 ब्लँकेट्स येतील. त्यात तुम्ही चेक द्या, आम्ही करतो अरेंज सगळं. व्हेरी गुड. मला फक्त ब्लँकेट्स घेतल्याची पावती आणि एक ब्लँकेट्स क्वालिटी बघायला पाठवून द्या. ओके साहेब. 2 दिवसांनी संस्थेचे कार्यकर्ते रस्त्यावरच्या गरिबांवर ब्लँकेट्स पांघरतानाचे फोटो सर्वच वर्तमानपत्रात झळकले. बातमीत बऱ्याच कार्यकर्त्यांची नावं असली तरी माझ्या नावाचा मात्र उल्लेखही नव्हता. अर्थात मलाही प्रसिद्धीची हौस नव्हतीच. गरिबांपर्यंत ब्लँकेट्स पोहोचली याचंच मला खूप समाधान वाटलं. 2-4 दिवसांनी घरी परत येताना शेजारच्या बंगल्याच्या सेक्युरिटी गार्डजवळ मी तसंच ब्लँकेट पाहिलं. कुतूहल म्हणून मी त्याला किंमत विचारली. 200 रुपये. चाळीवर एक जण विकायला आला होता, त्यांच्याकडून घेतलं. 500 रुपये किंमत आहे त्याच्यावर. स्वस्तात मिळालं. छान आहे ना साहेब? मला धक्का बसला. संस्थेच्या लोकांनी फुकटात मिळालेली ब्लँकेट स्वस्तात विकून टाकली होती, असाच त्यांचा अर्थ होता. मी ताबडतोब संस्थेच्या सचिवाला फोन करून ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. मी विषय काढला तसा तो चपापला. मग म्हणाला, असं आहे साहेब, आपण आपलं काम केलं, पण आपण ज्या गरीब म्हणून फुकटात ब्लँकेट्स देतो ते कमी किमतीत दुसऱ्यांना विकून टाकतात आणि आलेल्या पैशाची दारू पितात. हा मला दुसरा धक्का होता. कोण खरं आहे आणि कोण खोटं हे कळेना. मी त्याला जायला सांगितलं. नंतर मला कळलं की संस्थेने फक्त 100 ब्लँकेट्स खरेदी करून त्याचं वाटप केलं होतं. उरलेले 50,000 त्यांनी अक्षरशः हडप केले होते. मला गरिबांविषयी वाटणाऱ्या कळवळ्याचा या लोकांनी गैरफायदा घेतला होता. मला खूप संताप आला. मी पप्पांना सर्व सांगितलं. पप्पा म्हणाले, दुनिया ही अशीच आहे बेटा. समाजसेवेचा बाजार मांडलाय लोकांनी. तरी पण तू निराश होऊ नकोस. यातूनही काहीतरी मार्ग निघेल.
मग मी ठरवलं की आपण स्वतःच रात्री जाऊन ब्लँकेट्स वाटायची. यात माझा वेळ जाणार होता, पण ब्लँकेट्स गरजूंच्या हातात पडणार होती. एका रात्री मी ब्लँकेट्स गाडीत टाकून निघालो. शहराच्या बाहेर एका मोकळ्या जागी उघड्यावर काही जण झोपले होते. एक तरुण तंबाखू चोळत बसला होता. मी त्याला जाऊन विचारलं, कुणाला ब्लँकेट हवा आहे का? त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला, कशाला सवय लावता साहेब आम्हाला अशा गोष्टींची? मी उडालोच. फुकटात मिळणाऱ्या वस्तूला नाही म्हणणारा हा पहिलाच महाभाग मला भेटला होता. तो पुढे म्हणाला, अहो साहेब, आम्ही गरीब माणसं, थंडी, ऊन, पाऊस या सगळ्यांना आम्ही पुरून उरतो. बघा, तुम्ही इतकी स्वेटर, जॅकेट, कानटोपी घालून आलात आणि मी बनियनवर बसलोय. अहो साहेब, या शरीराचे जितके तुम्ही लाड कराल तितके ते त्रास देतं. जितका तुम्ही त्याला त्रास द्याल तितकं ते व्यवस्थित राहतं. आमच्या गोधड्यांनीच आमचं काम भागतं साहेब. नको आम्हाला तुमची ब्लँकेट्स. अहो, तुमचं ठीक आहे, पण लहान मुलं, म्हातारे यांना नको का? मी प्रश्न केला. आमच्या मुलांची आणि म्हाताऱ्यांची आम्हालाही काळजी असते साहेब. त्यांची जबाबदारी आमच्यावरच असते ना. माणूस वेगळा आणि प्रामाणिक वाटत होता, म्हणून मी त्याला संस्थेचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, साहेब, तुम्हाला सांगू का, आपल्या भारतात फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत नसते लोकांना. तुम्ही संस्थेला फुकटचे 1 लाख दिले, त्यांना त्यांची किंमत वाटली नाही. त्यांनी घपला केला. ज्यांना ती ब्लँकेट्स मिळाली ते गरजू नव्हते. त्यांनीही ती विकून टाकली असतील, कारण त्यांना ती फुकट मिळाली होती. त्यांना त्यांची किंमत काय असणार? मी मार्केट यार्ड हमाली करतो. कष्टातून मिळालेल्या पैशातून जर मी एखादी वस्तू खरेदी केली तर मला तिची किंमत जास्त कळणार. म्हणून म्हणतो, फुकट काही देऊ नका. मी अवाक झालो. माणसांच्या मानसशास्त्राची चांगलीच जाण त्याला दिसत होती. मला स्तब्ध झालेला पाहून तो म्हणाला, साहेब, तुम्हाला द्यायचं असेल तर ते एकदम गरजू आणि लाचार माणसांना द्या आणि त्यांच्याकडून अगदी कमी का होईना पैसे घ्या. पण मी अशी माणसं कशी ओळखणार? मी म्हणालो, ते तुमचंच काम नाही साहेब. आपण असं करू, तुम्ही मला रोज फक्त 10 ब्लँकेट्स द्यायची. मी ती गरजू माणसांना देऊन त्यांच्याकडून मिळालेले पैसे तुम्हाला आणून देईन. तुम्ही मला फसवणार नाही कशावरून? तो हसला, म्हणाला, साहेब, हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. करोडोंचे घोटाळे करणाऱ्या राजकारण्यांवर तुम्ही विश्वास ठेवता, त्यांना पुन्हा पुन्हा निवडून आणता. पॉश कपड्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवता. समाजसेवेच्या नावावर लुटवणाऱ्या विश्वास ठेवता आणि गरिबांवर विश्वास ठेवत नाही. घाबरू नका, मी तसं काही करणार नाही. तो जे म्हणत होता ते खरंच होतं. तर मी निर्णय घेतला. ठीक आहे, तुमचं नाव काय? मी 10 ब्लँकेट्स त्यांच्या स्वाधीन करत विचारलं. शंकर. या गोष्टीला आता 3 वर्ष होऊन गेलीत. शंकर आता माझ्याच फॅक्टरीत काम करतो. त्याच्यासारखा इमानदार माणूस मी पाहिला नाही. सामान्य माणसाचं मानसशास्त्र उत्तम समजणाऱ्या शंकरने फॅक्टरीतल्या कामगारांच्या समस्या सोडवल्या आहेत. तोट्यात चालणारी फॅक्टरी आता भरभराटीला आली आहे. ब्लँकेट्सचं वाटपच नाही तर अन्नदान, वस्त्रदान असे अनेक समाजसेवेचे उपक्रम आम्ही राबवतोय. अनेक पुरस्कार आम्हाला मिळाले आहेत, पण आम्हाला त्याचं कौतुक नाही. तळागाळातल्या खऱ्या गरजूंना आम्ही पोहोचवतोय याचंच आम्हाला खूप समाधान वाटतंय. लेखक दीपक तांबोळ यांनी ही कथा लिहिली आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.